आपल्या आयुष्यात आपण एवढे पण चांगले राहू नका की समोरचा आपल्याला कधी-कधी खुश राहूच देणार नाही. कुणाकडूनही अपेक्षाच ठेवू नका की तो आपल्याला खुश ठेवणार. हा आपल्याला खुश ठेवणार. प्रत्येकाचे आयुष्य हे वेगळे आहे आणि त्याच्या आयुष्यात जर आपण आपले खुश राहणे बघत असू तर हा आपला मूर्खपणा आहे. नवऱ्याने खुश ठेवावे, मुलाने खुश ठेवावे, मुलीने खुश ठेवावे, सासू-सासरे, नणंद, भाऊ, बहीण, आई, वडील यांच्याकडून आपण अपेक्षा करतो की ते आपल्याला खुश ठेवतील. हेच आपण चुकत असतो. आपल्या आनंदाला तिथेच पूर्णविराम देत असतो. चला तर मग बघूया अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपण स्वतः केल्या तरच आपण खुश राहू शकू आणि जीवनाचा खरा आनंद आपण त्यातून घेऊ शकू. आपल्या आयुष्याला ज्यामुळे आपण नेहमी खुश राहून देण्याचा प्रयत्न करू. पहिली गोष्ट, कधीही आपल्याला सांगितले की तू बदलली आहेस तर त्यांना हे सांगत बसू नका की तुम्ही जशा आहात तशाच आहात. समोरच्याला सांगत बसू नका की तुम्ही कोणत्या कारणामुळे बदलला, अशी कोणती गोष्ट घडली की त्यामुळे तुम्हाला बदलावे लागले. दुसरी गोष्ट, शांत राहणे. ही गोष्ट आपली कमजोरी नाही आहे तर तीच आपली ताकद आहे. प्रत्येकाच्या समस्या नका बनत बसू आणि काही प्रॉब्लेम आला म्हणून तो प्रॉब्लेम आपण समजून दिवसेंदिवस तोच विचार करत बसणे किंवा मग त्या समोरच्यासाठी सतत वेगवेगळ्या प्रकारचे विचार करत बसणे. त्यामुळे आपल्याला मानसिक त्रास, आरोग्य व सोबतच आनंदी राहणे विसरतो आणि मग त्यासाठी आपण दिवसरात्र एक करत असतो. म्हणून कधीही दुसऱ्यांची प्रॉब्लेम हे एवढेही आपण मनावर घेऊ नका की आपण स्वतः खुश राहणे विसरून जाऊ. तिसरी गोष्ट, प्रत्येकाला आयुष्यात समस्या येत नाहीत असं नाही, पण प्रत्येक वेळेस आपण अवेलेबलच असायला पाहिजे असंही काही नाही. आपण जेवढे अवेलेबल राहू तेवढीच आपली किंमतही नकळत तिथे कमी होत राहते. प्रत्येक फोन किंवा प्रत्येक मेसेज कधीही त्याचा लगेच रिप्लाय बसू नका. थोडा वेळ घ्या आणि मग शांत बसून त्या फोनचा किंवा मेसेजला उत्तर द्या. त्यामुळे कधीकधी अचानक आलेला फोन कधीकधी घातक असू शकतो. त्याचं उत्तर आपण कधीकधी न विचार करता देतो. आपण क्षणिक असा अर्धांतात आपले खुश राहणे विसरतो. मग दिवसेंदिवस आपण रागात बोललेले शब्द आपण दुःखात बदलून जातो. समोरचा प्रत्येक वेळी आपलाच मूड चांगला असतो असं काही नाही किंवा प्रत्येक वेळी आपलाच मूड चांगला राहील असंही काही नाही. त्यामुळे नेहमी कुठलाही फोन किंवा कुठलेही मेसेज आला तर त्याला लगेच उत्तर देत बसू नका. चौथी गोष्ट, कधीही घरातल्या भांडणांमुळे किंवा मुलांच्या चिडचिडपणामुळे आपण कधीही आई, वडील, बहीण, भाऊ, घरातले कुठल्याही व्यक्तीवर राग करू नका. त्यामुळे त्या दिवशी आलेला राग हा वारंवार तसाच राहील असंही काही नाही. म्हणून सुख क्षणभर असतं आणि दुःख पर्वताएवढं असतं असं म्हटलं जातं आणि त्यामुळे आपण आपले खुश राहणे नेहमी विसरून जात असतो. त्या रागातही आपण खुश कधीच राहू शकत नाही. पाचवी गोष्ट, थकवा फक्त शरीराला नसतो तर तो मनाचाही असतो. म्हणून जेव्हा आपल्या शरीराला थकवा येतो तोच थकवा आपल्या मनालाही येतो आणि तोच थकवा आपण मेंदूपर्यंत पोहोचतो. शरीर थकलं तर मन थकते, मन थकलं की आपोआप मेंदूही थकतो आणि तिथूनच सुरू होतो आपल्या दुःखाचा प्रवास. मग आपण मन आणि मेंदू हे दोन्ही सुख देत असतात आणि हे सखे झालेले असतात तरी शरीराला ते सुख ठेवण्यास तयार नसतात. म्हणून कधीही आपल्या शरीराला आणि आपल्या मनाला खूप खुश ठेवू शकत नाही की ते आपल्याला मात करू शकत नाही. म्हणून कधीही आपण आपल्या आयुष्यात सुख ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आपल्या शरीरासाठी, आपल्या मनासाठी आणि आपल्या मेंदूसाठीही ही गोष्ट खूप महत्त्वाची असते. सहावी गोष्ट, छोट्या छोट्या कारणांमुळे नाराज होत बसू नका. छोट्या मोठ्या गोष्टींचा जास्त विचार करत बसू नका. प्रत्येक प्रॉब्लेम मागे काही ना काही सोल्युशन असते. जसे की सुई असेल तर तिला धागा असेल तरच तिला महत्त्व असतं. म्हणून कुठल्याही प्रॉब्लेमला तशाच प्रकारचे सोल्युशनही दिलेले असते. म्हणून काही गोष्टी आपण एवढ्या धरून ठेवतो की आपलं अर्ध आयुष्य त्या गोष्टीचा विचार करण्यात जाते की ही गोष्ट तशीच का घडली म्हणून. त्यामुळे काही गोष्टींचे सोल्युशन असल्यामुळे
आपण प्रत्येक गोष्ट ही धरून ठेवू नये, तर जीवनाचा खरा आनंदही, जीवनाचे खरे सुखही आपण त्यात घेऊ शकतो. म्हणूनच आपण आयुष्यात येताना पण त्यातूनच काहीतरी आपल्याला शिकून जातात. मग त्यासाठी सुद्धा आपण आपले खुश राहणे विसरतो. या गोष्टी जर तुम्ही आयुष्यात लक्षात ठेवल्या, तर तुम्ही जगण्याची एक नवीन उमेद घेऊन जगाल. हो, नक्की. माझ्या या सांगण्यामुळे तुम्हाला आयुष्यात थोडा जरी फरक पडला, तरी मी खुश राहीन आणि राहणार, हा आपण विचार केला पाहिजे. जसे की एखादे झाड ते बहरत असते, ते 3ही ऋतूंमध्ये बहरत असते, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा. पण झाड कधी विचार करतं की उन्हाळ्यात मला तर पाऊसही लागणार नाही आहे, पण तरीही तो ऑक्सिजन द्यायचे सोडत नाही. जसे की त्याला थंडीमध्ये पाऊस पडत नाही, पण त्याला माहिती आहे की थंडी त्याला ऊब देणार, हीच त्याची नवीन उमेद असणार. 4 महिने पाऊस पडला, पण 6 महिने पाऊस पडत नसतो. म्हणून झाड काही म्हणत नाही की मी खुश राहणार नाही, मी हवा आली तर हलणार नाही, मी ऑक्सिजन देणार नाही, मी फळं देणार नाही, मी फुलं देणार नाही, असा तो कधीही विचार करत नाही. तो एकच म्हणतो की हे 4 महिने हे दुःखाचे आहेत माझेवाले, हे 6 महिने माझे सुखाचे आहेत, असं म्हणून झाड नेहमी प्रत्येकाला ऑक्सिजन त्याला पाणी नाही मिळाले तरी तो आपल्याला 6ही महिने आपल्याला तो आपली मदत करत असतो. म्हणजे जसे की त्याला उम्मीद असते की हे 4 महिने गेल्यानंतर पुन्हा एकदा सुखाचा असा नवीन प्रवास माझ्या आयुष्यात सुरू होणार आहे, म्हणून त्या आशेवर तो जगत असतो. म्हणून आपण कुठलेही प्रॉब्लेम हे कधीच वारंवार किंवा मग दिवसेंदिवस किंवा वर्षानुवर्ष धरत ठेवू नका. खुश राहण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी आपल्याला आपल्या शरीरही तितकंच महत्त्वाचं आहे. जर आपलं शरीर, मन आणि मेंदू हे ठीक राहिले, तरच आपण सुदृढ आणि व्यवस्थित राहू. त्याच्यामुळं आयुष्यात सुखी राहणे हा एक कानमंत्र आहे. त्याच्यामुळं लक्षात ठेवा, कधीही दुःखाला जवळ करू नका, पण सुखाला नेहमीच जवळ करा, असेच मी म्हणेन. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका.